हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टार्ट केला होता 11 बायोलॉजी सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्या चॅप्टरवरील आज आपलं हे व्हिडिओ लेक्चर नंबर 10 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे नॉमनक्लेचर म्हणजे काय, त्याचबरोबर लोकल नेम्स, व्हर्निक्युलर नेम्स, कॉमन नेम्स हे पण बघणार आहे आणि सायंटिफिक नेम्स यालाच बायनोमियल नॉमनक्लेचर सिस्टम सुद्धा म्हणतात हे सुद्धा बघणार आहे. आणि बायनोमियल नॉमनक्लेचरचे कोणकोणते रूल्स आहेत तर हे सर्व टॉपिक्स आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये डिटेली आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहे. सो त्याच्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही माझं हे लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला या टॉपिकशी रिलेटेड याच्यानंतर तुम्हाला कोणता डाऊट शिल्लक राहणार नाही आणि हा टॉपिक तुमचा लाईफ टाईमसाठी काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल, एकदम बाय हार्ट होऊन जाईल. परंतु त्याच्यासाठी हे लेक्चर या एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लेक्चरला लाईक करा. आणि जर तुम्ही माझी ह्या चॅप्टरवरील प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर त्या सर्व लेक्चरची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिथून ते व्हिडिओ लेक्चर बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला एकदम डिटेली एक्सप्लेन केलेले आहे ते टॉपिक्स अकॉर्डिंग पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन नीट. ओके सर, मी आता इकडची जास्त गोष्टी करत नाही. सो लेट्स कम टू द पॉईंट विदाउट वेस्टिंग आवर टाइम. सो लेट गेट स्टार्ट. बघा, आता नॉमनक्लेचर म्हणजे काय, अगोदर त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे, किंवा नॉमनक्लेचर म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. सो नॉमनक्लेचर इज द सिस्टम ऑफ गिव्हिंग नेम टू द ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला नाव देण्याची जी पद्धत असते त्याला नॉमनक्लेचर म्हणतात. किती सिंपल डेफिनेशन आहे. म्हणजे कोणतेही ऑब्जेक्ट असेल त्या कोणत्याही ऑब्जेक्टला नाव देण्याची जी पद्धत असते त्याला काय म्हणतात, नॉमनक्लेचर म्हणत असतात. आता तुम्ही बघतात आपल्या आजूबाजूला जेवढ्या पण वस्तू असतील अवतीभोवती, त्या प्रत्येक वस्तूला काय एक नाव प्रोव्हाइड केलेलं आहे. जर समजा कोणत्याही वस्तूला जर आपण नेम प्रोव्हाइड केला नसतं किंवा त्याला नाव नसतं तर आपण त्या वस्तूला डिस्क्राईबच करू शकलो नसतो. इव्हन त्याच्याबद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशनच नसती आणि एक ताळमेळ बसला नसतं, सगळीकडे कन्फ्युजन क्रिएट झालं असतं. म्हणून काय की प्रत्येक वस्तूला, ज्या आपल्याला वस्तू माहिती आहे त्या वस्तूला काय नेम प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मग ह्या नाव प्रोव्हाइड करण्याच्या पद्धतीला, सिस्टमला काय म्हणतात, नॉमनक्लेचर म्हणत असतात. हे झालं सिंपल डेफिनेशन. आता आपण सायन्स बघते, सायन्समध्ये बायोलॉजी बघते. मग बायोलॉजीमध्ये नॉमनक्लेचर म्हणजे काय, तर कोणत्याही ऑर्गॅनिझमला जे नाव प्रोव्हाइड केलं जातं त्या नाव प्रोव्हाइड करण्याच्या पद्धतीला, सिस्टमला काय म्हणतात, नॉमनक्लेचर म्हणत असतात. समजा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडला, नवीन स्पेसिसचा ऑर्गॅनिझम सापडला, सगळ्यात पहिले त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. म्हणजे तो ऑर्गॅनिझमचा हॅबिटॅट काय आहे ते अगोदर तिथं सगळं आयडेंटिफिकेशन केलं जातं. नंतर समजा त्याची ज्या गटाची सिमिलरिटीज तो दाखवत असेल, ज्या ऑर्गॅनिझमची तो सिमिलरिटी दाखवत असेल, मग त्या ऑर्गॅनिझमच्या गटामध्ये काय केलं जातं, त्याला क्लासिफाईड केलं जातं. म्हणजे सेकंड नंबरला त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग थर्ड नंबरला काय केलं जातं, क्लासिफिकेशन केल्याच्या नंतर मग तो ऑर्गॅनिझम कोणता आहे त्याला एखादं नाव तर द्यावं लागणार ना आपल्याला. जर बाळ जन्माला आलं समजा नवीन, तर त्याला आपल्याला नाव तर द्यावं लागणार आहे. म्हणून काय केलं जातं, मग ह्या ऑर्गॅनिझमला नंतर नाव दिलं जातं. मग त्या नाव देण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, नॉमनक्लेचर म्हणतात. फर्स्ट आयडेंटिफिकेशन, सेकंड क्लासिफिकेशन आणि थर्ड नॉमनक्लेचर. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता कोणत्या ऑर्गॅनिझमला समजा नॉमनक्लेचर करायचं असेल तर त्याला दोन नाव असतात. कोणत्या ऑर्गॅनिझमला दोन नाम प्रोव्हाइड केले जातात. फर्स्ट असतं त्याचं लोकल नेम, त्याला कॉमन नेम म्हणत असतात, आणि सेकंड असतं सायंटिफिक नेम. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमला टू नेम्स असतात. आता लोकल नेम्स, कॉमन नेम्स किंवा व्हर्निक्युलर नेम्स काय असतात आपण हे डिटेली डिस्कस करू. तर लोकल नेम्स म्हणजे अशी नावं असतात की एखाद्या पर्टिक्युलर रिजनमधील लोकांनी त्यांच्या भाषेमध्ये त्या ऑर्गॅनिझमला जे नाव ते देतात त्या नावाला काय म्हणतात, लोकल नेम्स म्हणत असतात. समजा एखादा पर्टिक्युलर एरिया आहे आणि त्या एरियामध्ये एखाद्या नवीन जातीचा समजा ऑर्गॅनिझम सापडला, मग तेथील लोकांनी, त्या एरियामधील लोकांनी, त्या रिजनमधील लोकांनी त्यांच्या भाषेमध्ये त्या नवीन ऑर्गॅनिझमला जे नाव दिलेलं आहे त्या नावाला काय म्हणतात, लोकल नेम्स म्हणत असतात. बरोबर आहे. जसं की आता एक्झाम्पल, आता महाराष्ट्रामध्ये खूप सारे एरिया, महाराष्ट्रामध्ये खूप सारे एरिया आहे. मग आता महाराष्ट्रामध्ये काही एरियामध्ये लोक मराठी बोलतात. मग जे लोक मराठी बोलतात त्या लोकांनी हे जे पिवळ्या कलरचं फळ दिसतं मँगो, ज्याला की आपण रस करतो, पुरणाच्या पोळीसोबत खातो ना, मग त्या पदार्थाला जे लोक मराठी बोलतात त्या मराठी लोकांनी काय नाव दिलेलं आहे, आंबा नाव दिलेलं आहे. मराठी भाषेतल्या लोकांनी आंबा नाव दिलं. परंतु इव्हन महाराष्ट्रामध्ये आता काही ठिकाणी हिंदी बोलली जाते. मग जे व्यक्ती हिंदी बोलतात त्या हिंदी बोलणाऱ्या व्यक्तींनी काय केलेलं आहे, या मँगो या फळाला काय नाव दिलेलं आहे, आम नाव दिलेलं आहे. म्हणजे पदार्थ एकच आहे परंतु त्याला वेगवेगळे लोकल नेम्स आहेत. आंबा समजा एक्झाम्पल मँगो आहे, मँगो ह्या फ्रूटला काय वेगवेगळे लोकल नेम्स आहेत. जसं की मराठी भाषेमध्ये त्याला आंबा म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर हिंदी भाषेमध्ये त्याला आम म्हणून ओळखलं जातं, संस्कृतमध्ये त्याला आंब्र म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पदार्थ एकच आहे परंतु त्याला खूप सारे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळे काय लोकल नेम आहेत. आणि हे लोकल नेम्स कोण प्रोव्हाइड करतं, मग त्या भाषेतील जे लोक असतात. समजा मराठी भाषेतील लोकांनी त्याला काय आंबा नाव दिलेले, हिंदी भाषेतील लोकांनी आम नाव दिलेले. म्हणजे त्या एरियातील लोकांनी त्यांच्या भाषेमध्ये ते जे नाव ते प्रोव्हाइड करतात त्याला काय म्हणतात, लोकल नेम्स म्हणत असतात. ओके, समजलं इथपर्यंत.
मग आता एका ऑर्गॅनिझमला खूप सारे लोकल नेम असतात, एका ऑर्गॅनिझमला खूप सारे लोकल नेम असतात. जसं की आता बघा आपल्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं की इथं मँगोचंच एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. मँगोचं सायंटिफिक नेम काय असतं, मँगीफेरा इंडिका आहे. मग आता समजा मँगो जो फळ आहे समजा, तर मँगो या फळाला आयुर्वेदामध्ये संस्कृत भाषेमध्ये 50 पेक्षा जास्त नाव आहे, म्हणजे 50 वेगवेगळे नाव आहे. म्हणजे याच्यावरून काय कळालं आपल्याला की एकच ऑर्गॅनिझम आहे, एकच पदार्थ आहे, परंतु याला किती 50 डिफरंट लोकल नेम्स आहे. त्याला संस्कृत भाषेमध्ये आयुर्वेदामध्ये 50 वेगवेगळ्या नावांनी काय ते ओळखलं जातं. पदार्थ एक ऑर्गॅनिझम एक, परंतु त्याला वेगवेगळे डिफरंट नेम आहे. त्याचबरोबर आणखीन काय एक्झाम्पल दिलेले बघा. पॅन्सी बघा पॅन्सी, याला याचं सायंटिफिक नेम काय, व्हायला ट्रायकोलर हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. मग पॅन्सी हा जो समजा हा जो काय म्हणता येईल त्याला प्लांट आहे, तर हा युरोपमध्ये आणि अमेरिकामधच्या गार्डनमध्ये आपल्याला आढळतो. ठीक आहे. तर याला 50 वेगवेगळे इंग्लिश भाषेमध्ये 50 वेगवेगळे काय ह्या पॅन्सीला वेगवेगळे नाव आहेत, 50 डिफरंट इंग्लिश नेम्स आहेत. म्हणजे एकच थिंग एकच ऑर्गॅनिझम, परंतु त्याला काय वेगवेगळे डिफरंट कॉमन नेम्स आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय कळालं, आणि हे जे कॉमन नेम्स किंवा लोकल नेम्स असतात, तर हे लँग्वेज टू लँग्वेज चेंज होत जातात, त्याचबरोबर डायलेक्ट टू डायलेक्ट चेंज होत जातात. जसं की आता आपण बघितलं बघा की मराठी भाषेमध्ये मँगोला काय म्हणतात, आंबा म्हणत असतात, परंतु त्यालाच काय त्याच ऑर्गॅनिझमला हिंदी भाषेत काय म्हणत असतात, आम म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये आम्र म्हणतात. म्हणजे काय लँग्वेज टू लँग्वेज काय होतात, हे लोकल नेम्स चेंज होत जातात. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द लँग्वेज. त्याचबरोबर डायलेक्ट टू डायलेक्ट म्हणजे काय, समजा एक्झाम्पल, तुम्ही ह्या कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीत गेले. आता इंडियामधून समजा तुम्ही अमेरिकेमध्ये गेले, आणि अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणलं मला समजा एक्झाम्पल 2 किलो आम्र द्या, 2 किलो आंबे द्या, किंवा 2 किलो आम द्या, तर त्या लोकांना कळणार आहे ते काय काय आहे, आंबे किंवा आम्र किंवा आम नाही. कारण त्यांनी ह्या पदार्थाला त्यांच्या भाषेमध्ये तिकडे वेगवेगळं लोकल नेम दिलं असेल. म्हणजे याच्यावरून काय कळालं आपल्याला की हे जे लोकल नेम्स असतात, तर ते लँग्वेज टू लँग्वेज, डायलेक्ट टू डायलेक्ट, स्टेट टू स्टेट, कंट्री टू कंट्री काय होत जातात, चेंज होत जातात. मग याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा. प्रॉब्लेम काय क्रिएट होतो तो आपण बघितलं की हे काय होतं, प्लेस टू प्लेस, लँग्वेज टू लँग्वेज, कंट्री टू कंट्री काय होतं, चेंज होत जातात. मग याच्यामुळे प्रॉब्लेम असा क्रिएट होतो. जर की तेच एक्झाम्पल घ्या बघा महाराष्ट्राचं, मी तुमच्या तेच इथे लिहिलेलं आहे बघा. तुम्ही म्हणशाल काय लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही ठिकाणी जे लोक मराठी बोलतात त्याला मग आंबा म्हणून ओळखलं जातं त्या पदार्थाला. काही ठिकाणी हिंदी बोलतात तर काय होतं, त्याला आंब्याला काय म्हणतात, हिंदीमध्ये आम म्हणतात. म्हणजे हे काय नेम लँग्वेज टू लँग्वेज चेंज होत जातात. एकच ऑर्गॅनिझम पण त्याचं नेम काय लँग्वेज टू लँग्वेज, प्लेस टू प्लेस काय होत जातात, चेंज होत जात असतात. मग याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं. काय होतं, कन्फ्युजन क्रिएट होतं. समजा एक्झाम्पल, मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा व्यक्ती किंवा इंडियाचा धरून घ्या तुम्ही. आता इंडियाचा व्यक्ती जर अमेरिकेत गेला, आणि अमेरिकेत गेला जर म्हणलं मला आंबे द्या, 10 किलो आंबे द्या, 10 किलो संत्री मोसंबी द्या, तर त्यांना कळत नाही. मग याच्यामुळे काय कन्फ्युजन क्रिएट होतं ह्या लोकल कॉमन नेम्स. आणि त्याचबरोबर या कॉमन नेम्सला काय याचे लिमिटेड युसेज आहे कॉमन नेमचा, फक्त आपण त्याच एरियामध्ये यूज करू शकतो. आता समजा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी मराठी बोलली जाते त्या ठिकाणी आंब्याला समजा मँगोला आंबा म्हणून ओळखलं जातं, मग मी त्याच ठिकाणी आंबा म्हणू शकतो त्याला लोकल नेम्सनं. ठीक आहे. परंतु हिंदीमध्ये जर मी समजा म्हणलं आता मला आंबा द्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदीमध्ये पण ओळखलं जातं, परंतु समजा एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या कंट्रीमध्ये गेले तर म्हणलं जर आंबे द्या, तर ते ओळखणार नाही आंबे काय, त्यांना कळणार नाही. म्हणजे काय याच्या लिमिटेड युसेज आहे. आपण कायचे लिमिटेड युसेज आहे, आपण याला इंटरनॅशनल लेवलला हे लोकल नेम्स यूज करू शकत नाही. कन्फ्युजन क्रिएट होतं. म्हणून मग काय की कोणत्या ऑर्गॅनिझमला एक युनिक नेम, एक पर्टिक्युलर त्याचं एक सायंटिफिक नेम देणं काय गरजेचं आहे असं लक्षात आलं. म्हणून काय झालं, मग बायनोमियल नॉमेनक्लेचर सिस्टम उदयास आली. कशासाठी, तर टू ओव्हरकम द डिफिकल्टीज रेज बाय कॉमन नेम्स. म्हणजे जे कॉमन नेम्समुळे ज्या काही डिफिकल्टी, जे काही आपण आता डिसएडव्हान्टेजेस बघितले, हे प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. मग याच्यावर मात करण्यासाठी सायंटिस्टनं काय केलं, प्रत्येक जेवढे पण आता समजा नोन ऑर्गॅनिझम, जे ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहिती आहे, तर त्या प्रत्येक ऑर्गॅनिझमला काय एक सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलं. आणि मग त्याच्यामुळे हे जे सगळे आता प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते, हे प्रॉब्लेम्स काय झाले, दूर झाले. कोणत्याही ऑर्गॅनिझमला एकच सायंटिफिक नेम असतं. तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, त्याला काय एकच सायंटिफिक नेमनं ते ओळखलं जातं. भले त्याला कॉमन नेम्स किती असो, परंतु त्याला एकच सायंटिफिक नेम असतं. समजलं तुम्हाला. जसं की एक्झाम्पल आता मँगो आहे. आता मँगो हे लोकल नेम झालं, परंतु मँगोचं सायंटिफिक नेम काय, मँगीफेरा इंडिका. मग जर तुम्ही समजा महाराष्ट्रात सोडून किंवा इंडिया सोडून जर तुम्ही अमेरिकेत जरी गेले आणि जर म्हणलं समजा मला 10 किलो किंवा 2 किलो मँगीफेरा इंडिका द्या, तर लगेच त्यांना कळणार आहे की मँगीफेरा इंडिका म्हणजे काय लागतं, आणि तुम्हाला लगेच ते फ्रूट किंवा ते फळ ऑर्गॅनिझम तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. बिकॉज हे जर सायंटिफिक नेम आहे. तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही मँगीफेरा इंडिका मागा, तुम्ही चायनामध्ये जा, इंडोनेशियामध्ये जा, कुठेही जा, याला एकच सायंटिफिक नेम आहे, ते काय मँगीफेरा इंडिका. म्हणून काय झालं, हे प्रॉब्लेम्स दूर झाले. समजलं तुम्हाला.
आणि मग ही जी सिस्टम होती सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करण्याची, म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम सुद्धा म्हणतात, ही कोणा दिली होती? तर कॅरोलस लिनेस यांनी काय केली होती? ही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टम प्रोव्हाइड केली होती, त्यांनी ही दिलेली होती. आणि मग या बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टमचा यूज कुठे होतो किंवा कशासाठी उपयोगी आहे? तर इंटरनॅशनल कम्युनिकेशनसाठी ही प्रोव्हाइड केलेली आहे. इंटरनॅशनल कम्युनिकेशन म्हणजे आता आपण बघितलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला एकच ऑर्गॅनिझम असतो, समजा ऑर्गॅनिझमला एकच सायंटिफिक नेम असतं, त्याच्यामुळे काय होतं? कन्फ्युजन क्रिएट होत नाही. तुम्ही ह्या देशातून कुठल्याही देशात जा तर तुम्हाला त्या ऑर्गॅनिझमला एकच कॉमन नेम किंवा सॉरी एकच सायंटिफिक नेम राहणार आहे. समजलं तुम्हाला? मग आता ही जी बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टम आहे किंवा सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करण्याची सिस्टम आहे, तर ही कॅरोलस लिनेस यांनी त्यांचं जी बुक आहे स्पेसिस प्लॅन्टेरम, तर याच्यामध्ये काय केली होती? इंट्रोड्यूस केली होती, याच्यामध्ये लिहून ठेवली होती. आणि ते बुक कधी पब्लिश कधी झालं? ते 1753 मध्ये. आता स्पेसिस प्लॅन्टेरम याच्यामध्ये हे जे बुक आहे त्यांचं, तर याच्यामध्ये फक्त प्लांटचे जे बायोनॉमियल नेम आहे, सायंटिफिक नेम आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे स्पेसिस प्लॅन्टेरम मध्ये. मग आता आपण आता बघितलं की कोणत्याही ऑर्गॅनिझमला एकच सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलं जातं, एकच काय केलं जातं? सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलं जातं. की ते जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेले तर ते इंटरनॅशनल लेवलला, तर ते ते नेम काय असतं? त्याचं फिक्स असतं, ते नेम चेंज होत नाही. त्याच नावानं ते काय आंतरराष्ट्रीय लेवलला ओळखलं जातं. मग आता कुठलंही सायंटिफिक नेम दोन कंपोनंट्स पासून तयार झालेलं असतं. कुठलंही सायंटिफिक नेम काय असतं? दोन कंपोनंट्स पासून तयार झालेलं असतं. जसं की आता मँगीफेरा इंडिका घ्या, मँगोचं तर त्याचा जो फर्स्ट जो असतो, समजा फर्स्ट मँगीफेरा, तर हा फर्स्ट पार्ट, तर तो फर्स्ट पार्ट जो असतो, तर तो त्याचं जीनस नेम असतं, म्हणजे तो जेनरिक नेम शो करतो कोणत्या जीनसमध्ये हा ऑर्गॅनिझम बिलॉंग्स करतो, मँगो. सेकंड जो असतो, आता समजा इंडिका घ्या, इंडिका हे काय त्याचं स्पेसिस नेम असतं, स्पेसिफिक इपिथेट, म्हणजे स्पेसिसचा नेम, म्हणजे कोणत्या स्पेसिसमध्ये तो बिलॉंग करतो. म्हणजे सायंटिफिक कोणतंही सायंटिफिक नेम हे दोन कंपोनंट पासून तयार झालेले असतं. फर्स्ट कंपोनंट त्याचं जेनरिक नेम, की तो ऑर्गॅनिझम कोणत्या जीनसमध्ये बिलॉंग्स करतो. सेकंड असतं स्पेसिस नेम, स्पेसिफिक इपिथेट, म्हणजे तो कोणत्या स्पेसिसमध्ये बिलॉंग करतो. आणि मग ह्या दोन नेम म्हणजे म्हणून याला काय म्हणतात? बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतात, की हे दोन कंपोनंट पासून तयार झालेलं असल्यामुळे याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतात. समजलं? आता आपण बघणार आहे प्लांटचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने केलं जातं किंवा कोण करतं. समजा आता एखाद्या नवीन प्लांटची स्पेसिस मला आढळली, एखादा नवीन प्लांट मला आढळलं, मग त्या प्लांटला कशा पद्धतीने नाव प्रोव्हाइड केलं जातं, त्याचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं हे बघू आपण. तर बघा ICBN त्याचं फुल फॉर्म बघा, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. इथं फॉरनी ऑफ घ्या, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर, ICBN. ही एक ऑर्गनायझेशन आहे, हा एक कोड आहे. तर ह्या काय करतो? कोणतेही नवीन प्लांट सापडले किंवा प्लांटचं नॉमेनक्लेचर करत असतो. ICBN काय करतो? ICBN डील्स विथ नेमिंग ऑफ प्लांट्स, म्हणजे प्लांटचं नेमिंग करण्याचं काम कोण करत असतं? ICBN करत असते. ठीक आहे. हे काय करतं ICBN? की काही रूल्स आणि प्रिन्सिपल प्रोव्हाइड करते, आणि मग ह्या रूल्स आणि प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग काय केलं जातं? कोणताही नवीन प्लांट आढळला तर त्या प्लांटचं काय केलं जातं? नॉमेनक्लेचर केलं जातं. समजलं? मग तुम्हाला एकच पॉईंट लक्षात घ्या, ICBN काय करत असते? की कोणत्याही प्लांटचं नॉमेनक्लेचर कोण करत असते? ICBN करत असते. त्याच्यासाठी काही ते रूल्स प्रिन्सिपल प्रोव्हाइड करत असते, आणि मग त्याच्या अकॉर्डिंग काय केलं जातं? त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं प्लांटचं. मग तुम्ही म्हणशाल मग आता ॲनिमलचं नॉमेनक्लेचर कोण करतं? तर ॲनिमलचं नॉमेनक्लेचर करण्याचं काम ICZN हे ऑर्गनायझेशन करते, हा कोड करत असतो. त्याचा फुल फॉर्म बघा, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे कोणताही नवीन स्पेसिसचा नवीन ॲनिमल सापडला तर त्या ॲनिमलला काय करते? मग ICZN नेम प्रोव्हाइड करत असते, त्याचं नेम ठेवत असते. म्हणजे ह्या ICZNच्या अकॉर्डिंग काय केलं जातं? कोणत्याही नवीन ॲनिमलचं नेम नॉमेनक्लेचर केलं जातं, त्याचं नाव ठेवलं जातं. समजलं? म्हणजे नेमकं काय करते ICZN? सो ICZN डील्स विथ सायंटिफिक नेमिंग ऑफ ॲनिमल्स, म्हणजे कोणत्या ॲनिमल्सचं सायंटिफिक नेम ते ठेवण्याचं किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम ICZN करते. मग हे काय करते ICZN? काही रूल्स प्रिन्सिपल प्रोव्हाइड करते, आणि मग या रूल्स प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग काय केलं जातं? त्या जो आढळलेला ॲनिमल्स आहे त्या ॲनिमलचं काय केलं जातं? नेमिंग केलं जात असतं. म्हणजे समजलं तुम्हाला? म्हणजे ह्या दोन स्पेसिस लक्षात घ्यायच्या फक्त, सॉरी दोन ऑर्गनायझेशन लक्षात घ्या. तसंच मग बॅक्टेरिया पण, एखादा नवीन बॅक्टेरिया आढळला तर त्या बॅक्टेरियाचं पण एक वेगळ्या ऑर्गनायझेशनच्या द्वारे नॉमेनक्लेचर केलं जातं. व्हायरसचं पण, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, त्याचं मी सेपरेट लेक्चर बनवेल. पण आता हे दोन लक्षात घ्या, कोणत्याही प्लांटचं नॉमेनक्लेचर ICBNच्या अकॉर्डिंग केलं जातं, आणि कोणत्या ॲनिमलचं नवीन ॲनिमल आढळला मग त्याचं नॉमेनक्लेचर ICZN हे ऑर्गनायझेशन करते, याच्या अकॉर्डिंग त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. समजलं? नंतर बघू आपण आता. मग आता बुकमध्ये एक पॉईंट दिलेला आहे बघा, एक पॅराग्राफ, तो लक्षात घेऊ आपण आता.
बघा 2011च्या पूर्वी काय, 2011 पूर्वी आता आपल्याला माहिती आहे ही जी ICBN आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमनक्लेचर, ही काय करते, कोणतेही समजा प्लांटचं नॉमनक्लेचर करते. मग 2011च्या पूर्वी याला ICBN म्हणून ओळखलं जायचं, ठीक आहे. परंतु काय झालं, जुलै 2017मध्ये चायनामध्ये जे शेंजन नावाचं ठिकाण आहे किंवा शहर असेल, तर त्या ठिकाणी एक IBC इस्टॅब्लिश झाली, इंटरनॅशनल बॉटनिकल काँग्रेस, किंवा याची एक कॉन्फरन्स झाली IBCची. मग त्याच्यामध्ये काय झालं, हे ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमनक्लेचरचं नेम जे चेंज झालं, कशामध्ये नेम चेंज झालं, मग नंतर नेम काय डिसाईड झालं, तर ICNAFP. मग आता काय म्हणून ओळखलं जातं, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमनक्लेचर फॉर अल्गी, फंगी आणि प्लांट्स. म्हणजे ह्या ICNAFPच्या अकॉर्डिंग आता प्लांटचं तर केलं जातं नॉमनक्लेचर, परंतु अल्गीचं पण आणि फंजायचं पण काय केलं जातं, नॉमनक्लेचर केलं जातं. म्हणजे ICBNचं कशामध्ये किंवा नेम काय चेंज झाला आता, तर ICNAFP मध्ये ICBNचं नेम काय झालं, चेंज झालं. कधी झालं चेंज, तर हे जुलै 2017मध्ये जी IBCची जी कॉन्फरन्स बसली होती त्याच्यामध्ये हे काय झालं, हे नेम चेंज झालं. आणि हे कधी समजा हा कोड कधी पब्लिश झाला ICNAFP, तर हा कोड पब्लिश झाला 26 जून 2018 पासून. हे काय झालं, काय म्हणतील त्याला, पब्लिश झाला हा कोड. समजलं तुम्हाला, हा कोड IBC द्वारे. आता आपण बघितलं बघा बायनोमियल नॉमनक्लेचर. आता बायनोमियल नॉमनक्लेचरचे पण काय रूल्स आहेत, म्हणजे बायनोमियल नॉमनक्लेचर सिस्टमला पण काय रूल्स फॉलो करावे लागतात. आता ते रूल कोणकोणते ते आपण वन बाय वन आता डिस्कस करू. आता सपोज समजा एखादं नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन ऑर्गॅनिझमची स्पेसिस काय झाली, सापडली. मग आपल्याला माहिती आहे कोणतेही नवीन ऑर्गॅनिझम किंवा त्याची स्पेसिस सापडल्याच्या नंतर फर्स्ट काय केलं जातं, त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, की त्या ऑर्गॅनिझमचं हॅबिटॅट वगैरे काय आहे, ते सर्व काय केलं जातं, त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. नंतर मग तो ऑर्गॅनिझम समजा ज्या गटाशी सिमिलरिटी दाखवत असेल, ज्या ग्रुपशी, तर त्या ग्रुपमध्ये काय केलं जातं, त्याला क्लासिफाईड केलं जातं, त्याला काय केलं जातं, ठेवलं जातं. मग त्याच्यानंतर जो थर्ड स्टेप असते नॉमनक्लेचर, म्हणजे काय केलं जातं, त्याचं नामकरण केलं जातं, त्याला सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलं जातं. मग आता आपल्याला काय करायचं, कोणतेही नवीन ऑर्गॅनिझमची स्पेसिस सापडली आणि त्या ऑर्गॅनिझमला जर आपल्याला समजा सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करायचा असेल, बायोनोमियल नेम जर प्रोव्हाइड करायचा असेल, तर त्याच्यासाठी काही रूल्स आहे, ते रूल्स फॉलो करावे लागतात. आणि त्या रूल्सच्या अकॉर्डिंगच काय केलं जातं, कोणत्याही नवीन ऑर्गॅनिझमला काय केलं जातं, समजा त्याचं नॉमनक्लेचर केलं जातं, त्याला सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलं जातं. इव्हन जे आतापर्यंत ज्या नॉन स्पेसिसच्या ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे जे ऑलरेडी आता माहिती आहेत आपल्याला आणि त्याला जे सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेलं आहे, तर त्या सर्वांना पण काही रूल्स फॉलो करूनच सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेले आहेत, बरोबर आहे. आता ते रूल्स कोणकोणते ते आता आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिला रूल आहे बघा, नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज ऑफ टू लॅटिन और ग्रीक वर्ड. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला जे सायंटिफिक नेम प्रोव्हाइड, आता ऑलरेडी जे ऑर्गॅनिझम नॉन स्पेसिस आहेत आणि मग त्या सर्वांना जे सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते दोन वर्ड पासून तयार झालेले आहेत. दोन, एक तर लॅटिन वर्ड किंवा दोन ग्रीक वर्ड पासून काय झालेले आहेत, ते तयार झालेले आहेत, ठीक आहे. ते रूल्स आता ते वर्ड्स कोणकोणते बघा. सगळ्यात पहिलं आता आपण समजून घेऊ मँगो आहे आता, ठीक आहे. या मँगो या ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम काय प्रोव्हाइड केलेलं, त्याला मँगीफेरा इंडिका. तर ते किती वर्ड पासून तयार झालेले मँगीफेरा इंडिका, हे दोन वर्ड पासून तयार झालेले. कोणते कोणते दोन वर्ड्स ते, मँगीफेरा आणि सेकंड वर्ड काय, इंडिका. तर त्याच्यातला जो फर्स्ट वर्ड आहे, जो फर्स्ट वर्ड आहे बघा, द फर्स्ट वर्ड इन बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द जीनस. म्हणजे जो फर्स्ट वर्ड आहे, आता समजा मँगो ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक नेम आहे मँगीफेरा इंडिका, मग त्याच्यातला फर्स्ट वर्ड कोणता आहे, मँगीफेरा आहे. मग हा मँगीफेरा म्हणजे काय, तर ते जीनस आहे. मँगीफेरा काय रिप्रेझेंट करतो, की त्या ऑर्गॅनिझमचे जीनस आहे, ते कोणत्या जीनसमध्ये बिलॉंग्स करतो. मग हे दोन कंपोनंट पासून ते नेम तयार झाले असेल. फर्स्ट कंपोनंट काय रिप्रेझेंट करण, त्या ऑर्गॅनिझमचा जीनस, जसं की मँगोचं जीनस काय, मँगीफेरा. मग मँगीफेरा हा झाला त्याचा जीनस. नंतर जो सेकंड कंपोनंट असेल, आता मँगीफेरा इंडिका मधला जो सेकंड कंपोनंट आहे, कोणता आहे, इंडिका. इंडिका काय आहे, मँगोची स्पेसिस आहे. म्हणजे ही काय रिप्रेझेंट करेल, तो मँगो कोणत्या स्पेसिस मध्ये बिलॉंग करतो, त्याची स्पेसिस काय. तर हा सेकंड कंपोनंट काय करतो, त्याची स्पेसिस डिनोट करत असतो. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं, की कोणत्याही ऑर्गॅनिझमला जे सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेले आहे, तर ते दोन लॅटिन किंवा ग्रीक वर्ड पासून तयार झालेले आहे. आणि ते दोन वर्ड्स, दोन कंपोनंट्स, ते दोन कंपोनंट्स कोणकोणते, फर्स्ट असतो त्याचं जेनेरिक नेम, म्हणजे तो कोणत्या जीनसमध्ये बिलॉंग करतो काय वगैरे. आणि सेकंड जे त्याचं कंपोनंट असतं किंवा सेकंड जो वर्ड असतो, तर तो काय रिप्रेझेंट करतो, त्याची स्पेसिस, तो कोणत्या स्पेसिसमध्ये बिलॉंग करत असतो. मग आता समजा आपल्याला एखादा नवीन पण ऑर्गॅनिझम सापडला, आता एखादा नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा सापडला, त्याची स्पेसिस सापडली. मग जर त्याचं आपल्याला नॉमनक्लेचर करायचं असेल, आपण म्हणजे मी तुम्ही नॉमनक्लेचर करत नाही, सायंटिस्ट वगैरे यांना जर त्याचं नॉमनक्लेचर करायचं असेल, तर मग त्यांना पण काय करावं लागेल, त्याला जे दोन लॅटिन किंवा ग्रीक वर्डचं त्याला काय करावं लागेल, एक नेम प्रोव्हाइड करावं लागेल, सायंटिफिक नेम, की ते दोन लॅटिन किंवा ग्रीक वर्डनं तयार झालेलं असेल. समजलं, एकदम डिटेल सांगितलं बघा. त्याच्यानंतर बघा, जेनेरिक इपिथेट इज अ सिम्पल नाउन, इट शुड कम फर्स्ट अँड बिगिन विथ कॅपिटल लेटर. आता आपण बघितलं की ते जे नेम असणार आहे ते किती दोन कंपोनंट पासून तयार झालेले आहे. मग ते फर्स्ट कंपोनंट कोणतं राहील, जेनेरिक नेम, म्हणजे त्याचं जीनस काय ते रिप्रेझेंट करेल.
मग हे जे जेनरिक नेम किंवा जेनरिक इपिथेट आहे तर हे सिंपल नाऊन असतं, कधी पण काय असतं, सिंपल नाऊन असतं. मग हे जेनरिक नेम कधी पण काय पाहिजेत, फर्स्ट नंबरला यायला पाहिजेत. जेनरिक नेम काय यायला पाहिजे, फर्स्ट नंबरला यायला पाहिजे. आपण बघितलं 2 कंपोनंटनं तयार झालेले आहे. मग जेनरिक नेम काय ते फर्स्ट नंबरला यायला पाहिजे. जसं की एक्झाम्पल मँगीफेरा इंडिका आहे. मँगीफेरा इंडिकातलं जेनेरिक इपिथेट कोणतं आहे तर मँगीफेरा आहे. मग मँगीफेरा काय 1 नंबरला आलेलं आहे. तर असंच काय कोणत्याही नवीन ऑर्गॅनिझमला जेव्हा आपण नॉमेनक्लेचर करतो, त्याला नेम प्रोव्हाइड करतो, तर त्याचं जे जेनेरिक इपिथेट असणार आहे तर ते 1 नंबरलाच यायला पाहिजे. आणि त्याची स्टार्टिंग कोणत्या लेटरनं झाली पाहिजे, कॅपिटल लेटरनं झाली पाहिजे. कोणत्या लेटरनं, कॅपिटल लेटर. जसं की ऑलरेडी आता मँगीफेरा इंडिका आहे, मँगो त्याला सायंटिफिक नेम मँगीफेरा इंडिका प्रोव्हाइड आहे. तर मँगीफेरा बघा त्याचं स्टार्टिंगचं जेनेरिक इपिथेट, आणि त्या जेनेरिक इपिथेटचं स्टार्टिंगचं लेटर कशापासून स्टार्टिंग झालेली त्याची, कॅपिटल लेटर एमनं. ठीक आहे, समजलं. म्हणजे हा रूल झाला सेकंड. थर्ड बघा, स्पेसिफिक इपिथेट इज द डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह विच शुड कम लॅटर अँड बिगिन विथ स्मॉल लेटर. आता आपल्याला माहिती सेकंड जो वर्ड असतो, ते सायंटिफिक नेम 2 कंपोनंट पासून तयार झालेले आहे. सेकंड जो नेम असतो तो काय, सेकंड जो कंपोनंट किंवा वर्ड असतो तर तो काय रिप्रेझेंट करतो, तर त्या ऑर्गॅनिझमची स्पेसिस कोणती, तो कोणत्या स्पेसिसमध्ये बिलॉंग करतो, म्हणजे स्पेसिफिक इपिथेट. मग हा जो स्पेसिफिक इपिथेट आहे तर हा काय असतो, ॲडजेक्टिव्ह असतो, डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह. जसं की मँगोचं एक्झाम्पल घेतोय आपण, मँगोचं सायंटिफिक नेम आहे मँगीफेरा इंडिका. तर इंडिका काय झालं, सेकंड नंबरचा जो वर्ड आहे तो काय स्पेसिस आहे, त्याचा स्पेसिफिक इपिथेट आहे. मग स्पेसिफिक इपिथेट कधी पण कशाच्या नंतर यायला पाहिजे, तर जेनेरिक नेमच्या नंतरच, म्हणजे 2 नंबरलाच यायला पाहिजे. तो फर्स्टला काय येईल, जेनेरिक नेम येईल त्याचं, जेनेरिक इपिथेट. आणि जेनेरिक इपिथेटच्या नंतरच कधी पण काय आलं पाहिजे, स्पेसिफिक नेम आलं पाहिजे त्याची, किंवा स्पेसिफिक इपिथेट आलाच पाहिजे. त्याच्या अगोदर चालणार नाही. जर तुम्ही समजा असं लिहिलं इंडिका मँगीफेरा तर चालेल काय, नाही, हे रॉंग होऊन जाईल. कधी पण तुम्हाला असंच लिहावं लागणार आहे, मँगीफेरा इंडिका. आणि त्याच्यानंतर हे जे स्पेसिफिक इपिथेट असणार आहे, म्हणजे 2 नंबरचं जे कंपोनंट असणार आहे, जे की त्या ऑर्गॅनिझमची स्पेसिस डिनोट करतं, तर त्याची स्टार्टिंग जी आहे तर कधी पण स्मॉल लेटरनच झाली पाहिजे. जसं की मँगीफेरा इंडिकामध्ये इंडिकाची स्टार्टिंग स्मॉल लेटरनच आपण कधी पण करायला पाहिजे, अन्यथा चालणार नाही. मग समजलं. मग कोणत्याही नवीन ऑर्गॅनिझमची स्पेसिस जरी सापडली आपल्याला, मग त्या ऑर्गॅनिझमला जर आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं असेल तर त्याला पण हा रूल वापरावा लागणार आहे. मग त्याला जे नेम देऊ आपण त्यातलं फर्स्ट स्पेसिफिक इपिथेट कधी पण जेनेरिक इपिथेटच्या नंतर यायला पाहिजे, आणि स्टार्टिंग त्याची स्मॉल लेटरनं झाली पाहिजे. समजलं तुम्हाला. आणि ऑलरेडी जे ऑर्गॅनिझम नोन आहे त्यांना पण काय केलेलं आहे, ह्याच रूलच्या अकॉर्डिंगली नेम प्रोव्हाइड केलेले आहे. एकदम डिटेली सांगत यार, समजून घेत चला. नंतर सायंटिफिक इपिथेट मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली इफ हँड रिटन अँड मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक्स. आता हे जे सायंटिफिक नेम आहे आपण समजा ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड केलेले आहे ऑलरेडी, किंवा ठीक आहे, मग किंवा समजा आपण जे नवीन ऑर्गॅनिझम येणारे स्पेसिस सापडल्या समजा, त्याला जे आपण प्रोव्हाइड करणार आहे, जर आपण ते हँड रिटन म्हणजे एखाद्या पेजवरती लिहिते, तर हँड रिटन लिहित असेल तर कधी पण ते अंडरलाईन करायला पाहिजे. आपण त्याच्या खाली काय करायला पाहिजे, त्याच्या खाली अंडरलाईन करायला पाहिजे. जसं की एक्झाम्पल बघा, मँगोचं सायंटिफिक नेम मँगीफेरा इंडिका काय केलेलं, त्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले. मग जेव्हा आपण याला एखाद्या पेजवरती लिहितो हँड रिटन, तर त्याच्या खाली कधी पण अंडरलाईन मारायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, आपण फक्त असं लिहितो बस मँगीफेरा इंडिका, नाही, रॉंग वे. खाली त्याला काय मारायला पाहिजे, अंडरलाईन मारायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि जर समजा आपण कम्प्युटरमध्ये जर त्याला प्रिंट करत असेल किंवा टाईप करत असेल तर ते इटॅलिक ह्या फॉन्टमध्ये आपण काय करायला पाहिजे, त्याला टाईप करायला पाहिजे. इटॅलिक फॉन्ट माहिती ना तुम्हाला, असा असतो आडवा आय, तर त्या इटॅलिक फॉन्टमध्ये आपण त्याला प्रिंट करायला पाहिजे. हा त्याचा सेकंड नंबरचा रूल, थर्ड नंबरचा रूल आहे, 4 नंबरचा. ओके. नंतर द जेनेरिक अँड द स्पेसिफिक इपिथेट शुड नॉट हॅव लेस दॅन 3 कॅरेक्टर्स अँड मोर दॅन 13 लेटर्स. आता ऑलरेडी बघा, जे ऑर्गॅनिझम नोन आहेत, जे ऑर्गॅनिझम ऑलरेडी आपल्याला माहिती आहे सगळं, ठीक आहे, तर त्यांना जे सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेले आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कधी पण त्याचे जे नेम आहे, जेनेरिक नेम किंवा स्पेसिफिक इपिथेट आहे जे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 3 पेक्षा कमी लेटर नाही, ते 3 पेक्षा कमी अक्षर नाही, किंवा 13 पेक्षा जास्त अक्षर नाही. जसं की आता आपण मँगीफेरा इंडिका लयच 3 रिपीट झाला, ठीक आहे ना. आता आपण थोडं बरं ठीक आहे, तेच घेऊ एक्झाम्पल, तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. मग समजा मँगीफेरा इंडिका घ्या, मँगोचं सायंटिफिक नेम, तर ते हे झालं फर्स्ट त्याचं स्पेसिफिक जेनेरिक नेम, आणि सेकंड झालं इंडिका काय झालं त्याचं स्पेसिफिक इपिथेट किंवा स्पेसिफिक नेम झालं. मग कधी पण याच्यामध्ये तुम्ही जर काउंट केलं तर बघा 3 पेक्षा कमी अक्षर आढळणार नाही तुम्हाला. बघा 1 2 3 4 5, ठीक आहे, आणि 13 पेक्षा जास्त तुम्हाला अक्षर आढळणार नाही. म्हणजे हा रूल काय सांगतो, जर समजा कोणताही नवीन ऑर्गॅनिझम सापडला आपल्याला आणि त्याला जर सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करत असेल, सायंटिस्ट लोक प्रोव्हाइड करणार आहे ती नेम, मग जेव्हा ते प्रोव्हाइड करतील तर त्याच्यामध्ये कधी पण 3 पेक्षा कमी अक्षरं पाहिजेत नाही, किंवा 13 पेक्षा जास्त अक्षरं पाहिजेत नाही, अन्यथा ते नेम रिजेक्ट होईल. जर समजा एखाद्या सायंटिस्टनं 3 किंवा 3 पेक्षा कमी अक्षराचं नेम ठेवलं तर ते नेम रिजेक्ट होईल, किंवा 13 पेक्षा जास्त जर लेटरचं वर्ड दिलं तरी पण ते रिजेक्ट होईल. ठीक आहे, तर तसं चालणार नाही. नंतर बघा,
Usually the name of the author who names a plant or animal is also written in full or abbreviated form letter scientific name. Example Mangifera indica L, where L stand for Linus. म्हणजे हा रूल काय सांगतो, आता एखादा प्लांट आणि ॲनिमल असेल आणि त्या प्लांट आणि ॲनिमलला ज्या व्यक्तीनं काय केलं असेल, डिस्कवर केला असेल, सॉरी प्लांट ॲनिमलला डिस्कवर नाही, सॉरी हा, प्लांट आणि ॲनिमल असेल आणि त्या प्लांट आणि ॲनिमलला एखाद्या सायंटिस्टनं काय दिलं असेल, सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेला असेल, मग आपण काय करू शकतो, त्या प्लांट आणि ॲनिमलचं जेव्हा सायंटिफिक नेम राईट करतो तर त्याच्या पुढं आपण त्या सायंटिस्टचं नेम सुद्धा लावू शकतो. एकतर ते फुल फॉर्ममध्ये लिहू शकतो किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म लिहू शकतो. जसं की एक्झाम्पल सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे की ही जी बायनोमियल नॉमनक्लेचर सिस्टम म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमला सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करण्याची सिस्टम कोणी दिलेली आहे, तर कॅरोलस लिनेस यांनी दिलेली आहे. मग आपण जेव्हा एखादा प्लांट किंवा ॲनिमलचं सायंटिफिक नेम लिहितो, सायंटिफिक नेम राईट करत असतो, तर आपण त्याच्यानंतर त्याच्या सायंटिफिक नेमच्या नंतर आपण कार्ल लिनस यांचं एक तर स्टार्टिंगचं एल लेटर लिहू शकतो किंवा मग त्याचं डायरेक्टली आपण पूर्ण फुल फॉर्म लिहू शकतो. जसं की बघा मँगीफेरा इंडिका लिहिलेलं आहे इथं, तर मँगीफेरा इंडिकाच्या नंतर मी यल लावलं आपण, ठीक आहे. आता मी इथे यल लावलं तर यल असं आपण लावू शकतो, बिकॉज कोणा डिस्कवर केलेलं आहे, कार्लस लिनस असे रिप्रेझेंट करतं. किंवा मग आपण असं लिहू शकतो मँगीफेरा इंडिका लिनस, म्हणजे असं पण चालतं. मग समजलं तुम्हाला? हे सर्व रूल्स होते. हे कोणते रूल्स आहेत? बायनोमियल नॉमनक्लेचर सिस्टम म्हणजे कोणत्याही नवीन ऑर्गॅनिझमची स्पेसिस फाइंड झाली तर त्याला जर आपल्याला त्याला सायंटिफिक नेम प्रोव्हाइड करायचं असेल तर ह्या सर्व रूल्सला फॉलो करून सायंटिस्ट लोक किंवा मग त्या ऑर्गनायझेशन आहे तर त्या ह्या रूल्सला फॉलो करून काय करत असतात, त्यांना नेम प्रोव्हाइड करत असतात. आणि जे ऑलरेडी नॉन स्पेसिस आहे ज्यांना पण सायंटिफिक नेम प्रोव्हाइड केलेले तर ह्या रूल्सला फॉलो करूनच ते नेम काय केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतकं डिटेली समजून सांगितलेलं आहे, एकदम पॉईंट टू पॉईंट रिपीट करून, तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करा, पोहोचवा. ठीक आहे. सो ठीक आहे मित्रांनो, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या घरीच राहा, आनंदी राहा, सुखी राहा आणि तुमच्या स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. सो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, पीस आउट.